त्यातला हा जो शुक्र धातू आहे हा वंध्यत्वाशी रिलेट करणारा आहे आणि या शुक्राची उत्पत्ती रस धातूपासून आहे आणि ही जी काही व्यसनं आहेत या व्यसनांचा थेट परिणाम तुमच्या शरीरातला रसधातू आणि त्यानंतरचा रक्तधातू दुष्ट करण्यावर होतो आणि हे दोन प्रधान धातू दुष्ट झाले की उत्तरोत्तर सगळे धातू खराब होतात आणि मग शुक्र धातूच्या समस्या आपल्या समोर येतात. तर ही जी काही व्यसनाधीनता आहे याच्यामध्ये कित्येक वेळा पुरुष चैनी खातर या गोष्टी करतात, पण त्या चैनी खातर करताना ते सीमारेषा ओलांडून पुढे जातात आणि मग ते व्यसनी होतात. म्हणजे कधीतरी मित्रांबरोबर एक सिगरेटचा कश घेतला, एखादी माणिकचंद खाऊन बघितली, एखादा अल्कोहोलचा पेक घेतला, पण नंतर त्यात ते वाहवत जातात आणि त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात समाजामध्ये होतात. अगदी बरोबर. त्यामुळं हे जे काही दुष्परिणाम आहेत यातून वंध्यत्वाच्या समस्या मोठ्या प्रमाणात पुढे आहे आणि बऱ्याच वेळा पुरुषांकडून याच्याविषयी असं सांगितलं जातं की नाही आम्हाला खूप स्ट्रेस आहे, मग आम्हाला हा स्ट्रेस रिलीज करण्यासाठी आम्ही म्हणजे ज्यावेळेस पेशंटची मी हिस्ट्री घेतो त्यावेळेस अगदी क्वालिफाईड लोक पण हे उत्तर देतात की सर म्हणे हा जो स्ट्रेस असतो तो रिलॅक्स करण्यासाठी आम्ही व्यसन करतो. पण ते जे काही असतं ते क्षणिक असतं, तेवढ्यापुरता काही तासांसाठी तुमचा स्ट्रेस कमी होतो, पण त्याचे होणारे म्हणजे दुष्परिणाम जे आहेत ते खूप दूरगामी असतात. त्यामुळे स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला छंद आहे, व्यायाम आहे, चांगले मित्रांचे ग्रुप आहेत, हे तुम्ही करावं. त्यासाठी व्यसनांना जवळ करण्याचे काही कारण. बरोबर.